इयत्ता 7वी विषय विज्ञान बदल भौतिक व रासायनिक. स्वाध्याय. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा. भौतिक बदल व रासायनिक बदल. भौतिक बदल, रासायनिक बदल. भौतिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहतात. रासायनिक बदल, रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात. भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम राहते, तर रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलले जाते. भौतिक बदल हे परिवर्तनीय असतात, तर रासायनिक बदल हे अपरिवर्तनीय असतात. उदाहरण: भौतिक बदल बाष्पीभवन, उत्कलन, विलयन. रासायनिक बदल उदाहरण: प्रकाश संश्लेषण, क्षरण. आवर्ती बदल व अनावर्ती बदल. आवर्ती बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजेच आवर्ती बदल होत, तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजेच अनावर्ती बदल होय. आवर्ती बदलात सातत्य असते, उदाहरण: भरती, ओहोटी, घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण. तर अनावर्ती बदलात सातत्य नसते, उदाहरण: एखादे वादळ येणे. नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल. नैसर्गिक बदल एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात. जो बदल मानव स्वतःच घडवून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात. निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात, जसे की फळ पिकणे. मानव त्याच्या फायद्याचे बदल करीत असतो, जसे जंगल नष्ट करणे. प्रश्न दुसरा. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात आणि ते कसे? दुधाचे दही होणे रासायनिक, अपरिवर्तनीय, सावकाश. फटाका फुटणे रासायनिक, अपरिवर्तनीय, शीघ्र. भूकंप होणे भौतिक, रासायनिक, अपरिवर्तनीय आणि नैसर्गिक. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण आवर्ती, सावकाश, नैसर्गिक. स्प्रिंग ताणणे भौतिक, परिवर्तनीय. प्रश्न तिसरा. कारणे लिहा. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात. हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. लोखंडी वस्तूस रंग लावावा. लोखंडी वस्तू ही नैसर्गिकरित्या गंजते. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो. यालाच क्षरण असे म्हणतात. हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंड सुस्थितीत राखण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा. लाकडी वस्तूस पॉलिश करावे. लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्याच्यावर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते. हा बदल नैसर्गिक परंतु अपरिवर्तनीय आहे. पॉलिश लावल्यामुळे लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते. हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तूस पॉलिश करावे. तांबे, पितळ अशा प्रकारांच्या भांड्यांना कलई करावी. तांबे, पितळ अशा धातूवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा क्षरणाचा प्रकार आहे, कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे, पितळ अशा धातूवर प्रक्रिया होते. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करतात. कलई केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षित असतात. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो.
रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. प्रश्न 4. कशाचा विचार कराल? पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. पदार्थाच्या गुणधर्मात आणि संघटनात काही बदल झाला आहे हे लक्षात घेतले जाईल. जर हे दोन्ही झाले नसेल तर तो भौतिक बदल ठरेल. पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. पदार्थात काय फरक झाला आहे? त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का? त्याचे संघटन बदलले आहे का? त्यांच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का हे लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक असेल. प्रश्न 5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली होती म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. वेळ आवर्ती परिवर्तनीय. सूर्य मावळत होता. सूर्यास्त आवर्ती परिवर्तनीय. मंद वारा सुटला होता. वारा वाहणे भौतिक अनावर्ती. झाडाची पाने हलत होती. वाऱ्याने हालचाल भौतिक अनावर्ती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करीत बसला होता. मातीपासून खेळणी बनवणे भौतिक. भूक लागली म्हणून तो घरात गेला. भूक लागणे आवर्ती. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. तळणे भौतिक अपरिवर्तनीय. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. इकडे तिकडे पाहणे अनावर्ती. पाऊस सुरू झाला होता. पाऊस पडणे भौतिक आवर्ती ठराविक मोसमातच आल्यास. विजा चमकत होत्या. वीज चमकणे भौतिक रासायनिक शीघ्र. वादळात उन्मळून पडलेले झाड हा कोणत्या प्रकाराचा बदल आहे? वादळात उन्मळून पडलेले झाड हा नैसर्गिक प्रकारचा बदल आहे. दुधाचे दही होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? दुधाचे दही होणे हा नैसर्गिक रासायनिक बदल आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतूबदल कोणता बदल आहे? उन्हाळा संपला की पावसाळा येतो. पावसाळा संपल्यावर हिवाळा येतो. हे ऋतुचक्र अविरतपणे चालू असते व ते ठराविक कालावधीतच होत असते. म्हणून ऋतूबदल हा आवर्ती बदल आहे. घड्याळात सकाळी 6 वाजल्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यामध्ये दिसून येतो आणि किती वेळा? सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत तास काटा 1 आवर्ती बदल, मिनिट काटा 12 वेळा आवर्ती बदल आणि सेकंद काटा 12 × 60 बरोबर 720 वेळा आवर्ती बदल दाखवतो. लाकडापासून टेबल बनवणे, लाकूड जाळणे, काचेची वस्तू फुटणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे यापैकी रासायनिक व भौतिक बदल कोणते आहेत? लाकडापासून टेबल बनवणे हा भौतिक बदल आहे. लाकूड जाळणे हा रासायनिक बदल. काचेची वस्तू फुटणे हा भौतिक बदल. टोमॅटो पिकणे रासायनिक बदल. लोखंड गंजणे रासायनिक बदल. अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय? काही उदाहरणे सांगा. जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाहीत त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरण: कैरीचा आंबा होणे पण
आंब्याची पुन्हा कैरी न होणे.